सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अवैधरित्या प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने नाशिक रोड सिन्नर फाटा सिटी बस डेपो येथून ताब्यात घेतलाय। आज दिनांक 28 जुलै रोजी 6:30 वाजता उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई समाधान वाजे व पोलीस शिपाई विशाल कुवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम प्राणघातक अग्निशस्त्र बाळगून सिटी लिंक बस डेपो येथे वावरत आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून विकास प्रकाश परदेशी राहणार रोकडोबवाडी नाशिक रोड याला ताब्यात घेण्यात आले। त्याचा अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 25,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन भामरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर करीत आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमगर, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, नितीन भामरे, नाना पानसरे अशांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक आरोपी नामे विकास परदेशी याला त्या ठिकाणी नाशिक रोड पोलिसांनी जी त्यांच्या DBच्या टीमनं गावठी कट्टा आणि त्याच्यासोबत काही जिवंत काडतूसं, त्याच्यामध्ये एकच काडतूस आहे, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याच्याकडून त्याच्या ताब्यात मिळून आलेला आहे। त्याच्यावरती 325 आर्म्स ॲक्टचा एक गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गावठी कट्टा त्यांनी कुठून प्रोक्यूर केला होता किंवा आणला होता या अनुषंगाने आम्ही अधिक सखोल तपास करत आहोत।